नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली. तामसा येथील पीएम श्री जिल्हा परिषद शाळा चालते. मुख्याध्यापकाविना मुख्याध्यापक नसल्याने विद्यार्थ्यांच्या अडचणीत वाढ. तामसा येथील पीएम श्री जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक पदाचा प्रश्न चव्हाट्यावर. हदगाव तालुक्यात सर्वाधिक विद्यार्थी संख्या 1800 ते 1900 जवळपास असून या शाळेत 65च्या जवळपास शिक्षक या शाळेत शिकवण्याचे काम करतात आणि ही शाळा हदगाव तालुक्यात सर्वाधिक मोठी शाळा म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो त्या तामसा येथील पीएम श्री जिल्हा परिषद हायस्कूल शाळेमध्ये मागील 2 महिन्यापासून प्रभारी मुख्याध्यापक पद हे रिक्त असून मुख्याध्यापक नसल्याने विद्यार्थ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुख्याध्यापक कोण याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. प्रभारी मुख्याध्यापक देवीदास अक्कमवाड यांनी राजीनामा दिल्यानंतर जिल्हा परिषदेकडून किशोर गोरले यांच्या नावे प्रभारी मुख्याध्यापक पदाचा आदेश निर्गमित झाला होता, पण गोरले यांनी पदभार स्वीकारणार नसल्याचे लेखी स्वरूपात वरिष्ठांना कळवले आहे. परिणामी सध्या प्रभारी मुख्याध्यापक पद हे रिक्त असून शालेय प्रशासन वाऱ्यावर असून शिक्षकांच्या पगारीचा प्रश्न तसेच विद्यार्थ्यांच्या कार्यालयीन कामकाजाचा प्रश्न निर्माण झाला आहे. वरिष्ठ देखील येथील प्रभारी मुख्याध्यापक पद भरण्याबाबत उदासीन आहेत. अक्कमवाड यांनी राजीनामा दिल्याचे गोडबंगल वाढले असून या पदावर नियमबाह्य नियुक्ती झाल्यास आश्चर्य वाटायला नको. जिल्हा परिषद शिक्षण विभाग येथील प्रभारी मुख्याध्यापक पदाबाबत लवकर कारवाई करणार का याकडे सध्या पालक व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट जीजे मराठी न्यूज नांदेड. पीएम श्री जिल्हा परिषद हायस्कूल तामसा या शाळेचा पदभार 18 जून 2024 रोजी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्या आदेशान्वये मी स्वीकारला. त्यानंतर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3 महिन्यामध्ये पीएम श्री शाळेच्या खर्चाच्या विनियोगासाठी 3 महिन्याचा कमीत कमी कालावधी असल्यामुळे तो खर्च करताना मला अनंत अडचणी आल्या आणि त्या अडचणी आल्यामुळे मी माननीय शिक्षणाधिकारी साहेब जिल्हा परिषद नांदेड यांना मी विनंती अर्ज दिला 23 जानेवारी 2025 ला आणि तो अर्ज दिल्यानंतर मी आज तागायत पुढचा आदेश प्राप्त होईपर्यंत मी माझा पदभार सांभाळला. 11 जून 2025 रोजी माझा जानेवारीच्या अर्जाचा विचार करून माझा पदभार काढून तत्कालीन सेवा ज्येष्ठ शिक्षक गोरले सरांच्या नावे तो पदभार दिला. आदेश आल्याबरोबर मी माझी कार्यवाही केली. संबंधितांना बोलवलं, त्यांना आदेश दिला, रिशूट घेतली त्यांची आणि रिशूट घेतल्यानंतर मी त्यांना आदेश दिला. त्यांनी आदेश स्वीकारला. आदेश स्वीकारताच मी CTC तयार केली एकतर्फी. माझी CTC माझी सही करून त्यांना दिली आणि नंतर ते CTCवर सही करायला नकार दिला आणि त्यांचा नकार हा शिक्षणाधिकारी मॅडम यांना कळवला. परंतु त्यांना शिक्षणाधिकारी मॅडमनी जे बोलले की जे कोणी असतील त्यांनाच असं फक्त तोंडी बोलले आणि त्या अर्थी आता त्यांनी म्हणतात मी हा पदभार घेत नाही. त्यानंतरच्या कालावधीमध्ये आजपर्यंत प्रशालेला पुढील मुख्याध्यापकासाठीचा आजपर्यंत आदेश प्राप्त झालेला नाही. आम्ही जे कोणी माझे समन्वयक आहेत आणि एक नैतिक जबाबदारी समजून आम्ही सेवा ज्येष्ठ माझे सहकारी 2 असतील जे सेवा ज्येष्ठ माझ्या समन्वयक, आम्ही नैतिक जबाबदारी समजून दैनंदिन काम सुव्यवस्थितपणे पार पाडत आहोत. माझे आहरण वितरणाचे अधिकार पूर्णतः त्यांनी काढून टाकलेत. त्यामुळं मला आर्थिक व्यवहार कुठलाच करता येणार नाही आणि मी आर्थिक व्यवहार कुठलाच न करता मी फक्त कार्यालयीन जे दैनंदिन काम आहेत, जे काही विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन जेणेकरून पुढे विद्यार्थ्याला प्रवेश घ्यायचा आहे अशा गोष्टी आहेत त्या मी माझी नैतिक जबाबदारी म्हणून मी पूर्ण करीत आहे. नाही, पगारीचा प्रश्न तो होता. आहरण वितरणाचे अधिकार ज्यांना प्राप्त होतील तेच मुख्याध्यापक पदभार स्वीकारून पगारी करतील. वरिष्ठांनी निश्चितच
एवढ्या मोठ्या विद्यार्थी संख्या असलेल्या शाळेचा विचार करून येणाऱ्या काही दिवसामध्ये हा प्रश्न मार्गी लावतील अशी मला अपेक्षा आहे. त्याबद्दल राष्ट्रीय सण जवळ येत आहे आणि ज्या अर्थी त्यांनी मुख्याध्यापक पदाचा आदेश दिला त्या अर्थी पुढील 4 दिवसामध्ये ती कारवाई सुद्धा पूर्ण करतील अशी मला ही अपेक्षा आहे. वारंवार वरिष्ठाशी या बाबतीत आपण एक नैतिक जबाबदारी म्हणून पत्रव्यवहार करून विद्यार्थी संख्या, पुस्तक संख्या ह्या सगळ्या गोष्टी आपण अद्ययावत केलेल्या आहेत आजपर्यंतच्या. आजपर्यंत पुस्तक असो वा गणवेशाची संख्या असो मी वरिष्ठांना कळवलेली आहे. नैतिक जबाबदारी फक्त मी एक आर्थिक व्यवहार करू शकत नाही एवढंच वरिष्ठांना सुद्धा सांगितलेलं आहे. सध्या मी नकार दिल्यानंतर सर पहिलेच काम पाहतील असे माननीय मॅडम साहेबांनी आदेश दिलेला. 24 तारखेला माझ्या नावाने आदेश आले. 25 तारखेला मी प्रशासनाला नकार कळवला सर. नाही सर, नाही सर, मी कारण अधिकृत पदावर नाही सर. याचा अर्थ तुम्ही शिक्षण अधिकाऱ्याच्या आदेशाला डावललं किंवा केराची टोपली टाकली असं होत नाही का? नाही सर, मी नम्रपणे नकार दिला. जिल्हा प्रशासनाला माझा नकार कळवला सर. पण आता ही अंतिम शासनाने आदेश काढलेला नाही. पुढील मुख्याध्यापक तोपर्यंत तुम्हीच मुख्याध्यापक राहणार ना? नाही सर, मी आता म्हणजे पदभार स्वीकारणार नाही त्यामुळे अधिकृत म्हणजे अधिकार नाही सर मला. म्हणजे मुळात पदभार आपण नाही 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 सर, आदेशानुसार नाही. तशा प्रकारे तुम्ही कळवलं का वरिष्ठांना? हो सर, कळवला सर. मुख्याध्यापक म्हणून तुमच्या मते पूर्वीचेच मुख्याध्यापक कोण नाव सांगा? कुमार सर. कुमार सर आहेत. हो सर, कारण मी पदभार स्वीकारला नसल्यामुळं मग सरच थोडस. आणि पर्यवेक्षक सर, पर्यवेक्षक भोजनकर सर. नाही, मी स्वीकारला. पहिल्या मुख्याध्यापकांनी पदभार दिला होता. हो सर.